हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स। आज मी तुमच्यासाठी खास नवीन लोक घेऊन आलो आहे। तो म्हणजे आपण आज महालक्ष्मी, हाजी अली आणि मुंबादेवी येथे जाणार आहोत। तर आज आपण आता ठाणे स्टेशनवरून निघून आपण दादर स्टेशनला आलो आहेत आणि दादर स्टेशनवरून आपण लाईन चेंज करून आपण चर्चगेटने महालक्ष्मी येथे उतरून आता आपण पहिले हाजी अली येथे जात आहोत। हाजी अली हे स्टेशनपासून काही अंतरावरच आहे, त्यामुळे आपण पायीच गेलो। रस्त्याने जाताना आपल्याला भरपूर वर्दळ दिसते, त्यासोबतच बऱ्यापैकी स्टॉल लागलेले आहेत। थोडं अंतर चालून आल्यानंतर आपल्याला काही दुरूनच आपल्याला हाजी अली हा दर्गा दिसतो व त्यासोबतच आपल्याला सुंदर असा समुद्राचा नजारा पण दिसतो। सध्या ओहोटी असल्या कारणाने पाण्याचा वेग कमी आहे व पाणी बऱ्यापैकी पुढे अंतरावर गेलेले आहे। जेव्हा भरती चालू असते तेव्हा हेच पाणी आपल्याला आपल्या जिथून चालत आहे इथपर्यंत पायापर्यंत असते। त्यामुळे काही वेळेस संध्याकाळी 5 वाजेनंतर जे आत गेलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यात येते। रस्त्याने जाताना आपल्याला पुष्कळ अशी गर्दी दिसते येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची। त्यासोबतच हा सुंदर व्ह्यू मुंबई येथील समुद्र किनाऱ्याचा। एकदमच जवळ आल्यावर गर्दी आहे। सर्व शिस्त पद्धतीने चालू असलेले काम सुरळीत। इथे बाहेरून येणारे विदेशी पर्यटक पण हजेरी लावतात। त्याचबरोबर हा बाजूने समुद्राचा हा व्ह्यू। तर मित्र, आता आम्ही हाजी अली येथे आलो आहेत। हाजी अली येथील समुद्र किनाऱ्यावर चौपाटीजवळ आलेलो आहे। इथं पाहू शकता तुम्ही की किती गर्दी आहे चारी बाजूला। ओहोटी असल्या कारणामुळे पाण्याचा वेग जो आहे हा कमी आहे आणि पाणी थोडं लांब अंतरावर गेलेलं आहे पूर्ण चौबाजूने। बोल हाजी अली येथून निघून आपण महालक्ष्मी येथे जातो। तिथून काही 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरच महालक्ष्मी मंदिर आहे। तेही आपण पायी चालतच जात आहोत। मंदिराचा हा समोरील परिसर आहे, जिथं पूजेचे साहित्य वगैरे असे स्टॉल लावण्यात आलेले आहेत। आणि इथून मंदिरात आत जाण्याचे प्रवेशद्वार आहे।
चप्पल शूज वगैरे काढून आपण आता मंदिरात जाऊ। पण मित्र हो, काही ठिकाणी आता व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीसाठी मनाई करण्यात आल्या असल्या कारणाने आपण हा मंदिरातील आतील गाभाऱ्याचा व देवीचा हा फोटोशूट नाही करू शकलो। तर मित्र, आपण महालक्ष्मी येथील मंदिरात दर्शन घेऊन परत स्टेशनला येऊन आपण पुढे मस्जिद स्टेशनला आलो। मस्जिद स्टेशनच्या बाहेर उतरून हा स्टेशनच्या बाहेरील परिसर आहे, तिथे आपण आता मुंबादेवी येथे जात आहोत। स्टेशनच्या बाहेर भरपूर वर्दळ आहे, शॉपिंगांवर भरपूर प्रकारची गर्दी आहे। आपण आता इथं मंदिराच्या जवळ आल्यानंतर हा पूजेचा साहित्यांचा स्टॉल वगैरे, आधी आपण एक्झिट दाराने आत जात होतो पण आम्हाला आत जाऊ नाही दिले। त्यानंतर परत आपण बाहेर निघून परत मुख्य प्रवेशद्वाराने आत जात आहोत। मी शुक्रवारच्या दिवशी गेल्याने काय एवढी गर्दी नसल्या कारणाने आपल्याला व्यवस्थित दर्शन झालं मुंबादेवी व त्यासोबतच तेथील आजूबाजूचे छोटे छोटे मंदिर, ज्यात तर मित्र, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता लवकरच आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू। धन्यवाद।